नमो नमः प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति फुलकोबीची चोरी। गुरुजी, ही पहा तुम्हाला भेट आणली आहे। 6 मोठ्या फुलकोब्या ह्या मी स्वतः हाताने लावल्या होत्या। आई जशी आपल्या अर्भकाचे पालनपोषण करते, त्याला वाढवते, त्याचप्रमाणे मी यांची निगा घेतली आहे। एखाद्या समारंभाच्या प्रसंगाला साजेशा अशा उत्साहाने मी ही भाजीने भरलेली करंडी नजर केली। आभार आहेत। श्री युक्तेश्वरांना बरे वाटले। त्यांनी प्रसन्न होऊन स्मित केले। तुझ्याच खोलीत ठेवून दे ती करंडी। उद्या आपल्याकडे मेजवानी आहे, तेव्हा ते आपल्याला उपयोगी पडतील। मी नुकताच पुरीला आलो होतो। कॉलेजला उन्हाळ्याची सुट्टी झाली होती, तेव्हा आश्रमात गुरुजींच्या सहवासात सुट्टी घालवावी असा विचार मी केला। हा शोभिवंत लहानसा 2 मजल्यांचा आश्रम गुरुजींनी व त्यांच्या शिष्यांनी बंगालच्या उपसागरावरील खुल्या उत्साहपूर्ण वातावरणात बांधला होता। दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकरच उठलो। समुद्रावरून किंचित क्षारयुक्त अशा वायुलहरी येत होत्या, त्यामुळे व आश्रमातील प्रशांत सुंदर वातावरणाने मी ताजातवाना झालो होतो। गुरुजी मला मधुर आवाजात हाक मारित होते। मी त्या माझ्या फुलकोबीच्या करंडीवर नजर टाकली व ती खाटेखाली व्यवस्थितपणे सारवून ठेवली। चल, आपण समुद्र तीरावर जाऊ, गुरुजी पुढे म्हणाले। त्यांच्या पाठोपाठ मी व इतर तरुण शिष्य असे आम्ही पांगून चाललो। गुरुजींनी आमच्याकडे पाहिले। थोडे बोलावेसे त्यांना वाटले। हे पहा, जेव्हा आपले पाश्चिमात्य बंधू चालत जातात तेव्हा एकत्र चालतात, त्याचा त्यांना अभिमान वाटतो। तर मग तुम्हीसुद्धा 2 रांगा करून व्यवस्थितपणे एकमेकांच्या पावलांच्या सुसंबद्ध तालावर चाला पाहू। आम्ही त्याप्रमाणे चालू लागलो। गुरुजींनी पाहिले, ते गाणे गुणगुणू लागले। मुले जाती येती पहा सान पंक्ती। आपल्या तरुण शिष्यांच्या त्या द्रुत गतीच्या पावलावर पाऊल टाकून गुरुजीसुद्धा अगदी सहज गतीने चालू लागले। मला त्यांचे कौतुक केल्याविना राहावेना। थांबा, गुरुजींच्या डोळ्यांशी माझे डोळे भिडले। आश्रमाचे पाठीमागचे द्वार लावून घेतल्याचे आठवते ना? मला वाटते घेतले गुरुजी। श्री युक्तेश्वर थोडा वेळ स्तब्ध राहिले। त्यांच्या ओठांवर अर्धोन्मीलित हास्य विलसत होते। शेवटी ते म्हणाले, नाही, तू विसरला आहेस। ऐहिक बाबतीतल्या निष्काळजीपणाकरता दिव्य स्वरूपाच्या चिंतनाची सबब सांगू नये। आश्रमात बंदोबस्त ठेवण्याचे तुझे कर्तव्य तू बरोबर पाळले नाहीस। तुला शिक्षा केली पाहिजे। तुझ्या 6 फुलकोब्या लवकरच फक्त 5च राहून जातील असे जेव्हा त्यांनी सांगितले, तेव्हा ते थोडी गंमत करीत असावेत असे मला वाटले। गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे आम्ही मागे वळलो आणि आश्रमाच्या जवळ परत येऊन पोहोचलो। थोडी विश्रांती घे। मुकुंदा, तुझ्या डाव्या बाजूला कंपाऊंडच्या पलीकडे रस्त्यावर पहा। एक मनुष्य तेथे आता येईल। तो तुला शिक्षा देण्यास कारणीभूत होईल। ह्या उद्गारांचा अर्थ मला कळला नाही। मनाला जरा अवघड वाटले, पण ती भावना मनातल्या मनातच ठेवली। लवकरच रस्त्यावर एक शेतकरी येऊन पोहोचला। तो काहीतरी वेडावाकडा नाचत होता। काही निरर्थक हातवारे करून तो आपले हात चोहीकडे फिरवित होता। जिज्ञासेने मी अगदी मतिमूढ झालो आणि ह्या हर्षोद्रेकाचे दृश्य अनिमिष नेत्रांनी पाहू लागलो। रस्त्यावर चालत चालत तो अमुक एका ठिकाणी आला व तेथून आमच्या दृष्टीआड झाला। श्री युक्तेश्वर म्हणाले, पहा, आता तो परत फिरेल। त्या शेतकऱ्याने आपली चालण्याची दिशा फिरवली आणि आश्रमाच्या पाठीमागल्या बाजूने तो चालू लागला। एक रेताड रस्ता ओलांडून त्याने इमारतीत मागच्या दाराने प्रवेश केला। त्या दाराला कडी घालायचे मी विसरलो होतो। जसे गुरुजी म्हणाले होते, तो मनुष्य थोड्या वेळाने बाहेर आला। त्याच्या हातात माझी ती किमती फुलकोबी होती आणि तो पुढे संभावितपणे चालू लागला। जणू त्याला आपल्याजवळ काही मौल्यवान चीज आहे याचा अभिमान वाटत होता। ह्या साऱ्या हळूहळू प्रगट होत जाणाऱ्या घटनेमध्ये माझी भूमिका फक्त एका बावरलेल्या अपराधासारखी होती। तरी पण त्यामुळे माझे मन इतके गोंधळून जाण्यासारखे नव्हते की त्या चोराचा रागाने पाठलाग करण्याचे मी विसरून जावे। रस्त्यावर मी अर्धा अधिक गेलो तो गुरुजींनी मला हाक मारली। ते आपादमस्तक गदगदा हसत होते। त्या गरीब वेडसर माणसाला ती फुलकोबी पाहिजे आहे हे सांगताना त्यांची हसून हसून पुरेवाट झाली। मला वाटले की तू आणलेल्यांपैकी एक गड्डा त्याला मिळावा, नाहीतर तू त्या कोब्या बंदोबस्ताने ठेवल्या नव्हत्याच। मी ताबडतोब खोलीकडे धावत गेलो आणि जाऊन पाहिले तो काय, चोराला फक्त कोबीच पाहिजे होती असे दिसून आले। माझ्या सोन्याच्या अंगठ्या, घड्याळ आणि पैसे तसेच पांघरुणावर उघडे पडले होते, पण त्यांपैकी कशालाही त्याने हात लावला नव्हता। त्याऐवजी त्याने खाटीखाली धुंडाळले तेथे कोणालाही अजिबात दिसू नये अशी फुलकोबीची करंडी ठेवलेली होती।
आपल्या एकमेव इच्छेची वस्तू अशी जी करंडी ती त्याला तिथे सापडली. संध्याकाळी मी श्री युक्तेश्वरांना या अद्भुत घटनेचा अर्थ विचारला. माझ्या दृष्टीने ही घटना अगम्य होती. गुरुजींनी हळूहळू डोके हलवले. तुला एक दिवस याचा अर्थ समजेल. ह्या सुप्त अशा पुष्कळशा नैसर्गिक नियमांचा लवकरच भौतिकशास्त्रे शोध लावतील. पुढे काही वर्षांनी ज्यावेळी रेडिओच्या आश्चर्यकारक शोधाने जगाला थक्क करून सोडले, त्यावेळी गुरुजींच्या या भविष्य कथनाची मला आठवण झाली. काल व स्थल यांबाबतच्या पूर्वापारच्या कल्पना अगदी जमीनदोस्त झाल्या. असे कोणतेही घर आता इतके आकुंचित राहिले नाही की जेथे लंडन किंवा कलकत्ता तेथील रेडिओच्या लहरी प्रवेश करू शकणार नाहीत. मनुष्याच्या सर्व व्यापकतेच्या एका स्वरूपाची निःशंक सिद्धता अगदी मतिमंद अशा माणसालाही पटली. फुलकोबीच्या चोरीची पूर्वयोजना रेडिओशी तुलना केल्याने उत्तम ध्यानात येण्यासारखी आहे. माझे गुरुदेव हे पूर्ण मानवी रेडिओ. विचार म्हणजे इथरमधून वाहणाऱ्या अतिसौम्य स्पंदन लहरीपेक्षा विशेष जास्त काही नाही. ज्याप्रमाणे एखादा बरोबर पॉईंटला लावलेला रेडिओ प्रत्येक दिशेने चालू राहत असणाऱ्या हजारो कार्यक्रमातून एक विशिष्ट संख्याक गायनाचा कार्यक्रम निवडून काढतो, तद्वत श्री युक्तेश्वर मानवी इच्छाशक्तीमधून बाहेर पडणाऱ्या असंख्य विचारातून एक विशिष्ट विचार ग्रहण करू शकत असत. जसा फुलकोबी चोरून नेणाऱ्या वेडसर माणसाच्या विचारांसारखा. समुद्र किनाऱ्याने जात असताना त्यांनी त्या शेतकऱ्याच्या मनातील उत्कट इच्छा जाणली व त्याबरोबर ती इच्छा पुरी करावी असे त्यांनी योजिले. श्री युक्तेश्वरांच्या दिव्य चक्षुने तो नाचणारा मनुष्य इतर शिष्यांनी पाहण्याच्या अगोदर पाहिला. माझ्या विसरभोळेपणामुळे आश्रमाच्या मागील दाराला कुलूप लावायचे मी विसरलो. त्यामुळे गुरुजींना एक सबब मिळाली. त्याचा त्यांनी फायदा घेऊन मला भाजीचा किमती गड्डा गमवायला लावला. अशा तऱ्हेने संदेश संग्राहकाचे काम केल्यावर श्री युक्तेश्वरांनी आपल्या स्वतःच्या प्रभावी इच्छाशक्तीच्या जोरावर संदेश प्रेरकाचे सुद्धा काम केले आणि त्या भूमिकेमध्ये त्यांनी यशस्वीपणे त्या शेतकऱ्याला परत फिरावयाला व एका फुलकोबीसाठी एका विशिष्ट खोलीपर्यंत जावयाला लावले. अंतःप्रेरणा हे आत्म्याचे मार्गदर्शन होय आणि हे मार्गदर्शन मनुष्याचे मन जेव्हा शांत असते त्यावेळी स्वाभाविकपणेच होत असते. जवळजवळ प्रत्येक माणसाला अगम्य अशा पद्धतीने मिळणाऱ्या कल्पनेचा किंवा आपले विचार दुसऱ्यामध्ये यशस्वीरित्या उतरविण्याचा अनुभव आलेला असतो. मनुष्याचे मन मनस्ताप नसल्यावर किंवा ते अस्थिरतेला गलबल्यापासून मुक्त असले म्हणजे त्याला अंतःस्फूर्ती प्राप्त होते आणि त्या अंतःस्फूर्तीच्या जोरावर मनाला गुंतागुंतीची रेडिओच्या यंत्रक्रियेची सर्व कार्ये विचार प्रेषण करणे व ग्रहण करणे दोन्हीही आणि अनिष्ट असे विचार काढून टाकणे करता येतात. ज्याप्रमाणे आकाशध्वनी क्षेपण केंद्राची शक्ती त्यात वापरल्या जाणाऱ्या विजेच्या प्रवाहाच्या एकूण राशीकडून नियमित केली जाते, तद्वत मानवी रेडिओची कार्यक्षमता ही प्रत्येक व्यक्ती ज्या प्रमाणात इच्छाशक्ती आपल्या ताब्यात ठेवते त्या प्रमाणावर अवलंबून असते. सर्व विचार विश्वामध्ये सतत आंदोलन पावत असतात. सिद्ध महात्मे मनाच्या सखोल एकाग्रतेने दुसऱ्या कोणत्याही माणसाचे विचार जाणू शकतात. मग तो माणूस जिवंत असो की मेलेला असो. विचारांचे स्वरूप व्यक्तिगत नसून विश्वगत आहे. सत्य हे निर्माण करता येत नाही, पण त्याचा अनुभव घेता येतो. माणसाचा कोणताही चुकीचा विचार हा त्याच्या विवेक बुद्धीतील लहान किंवा मोठ्या अपूर्णतेमुळे संभवतो. योगशास्त्राचे ध्येय हे मनास शांतता मिळवून देण्याचे आहे. परिस्थितीमुळे त्रास कितीही होवो, त्याने आपल्या आतल्या आवाजाचा न चुकता संदेश घेत जावा असे आहे. आकाशवाणी आणि दूरवीक्षण यांनी अतिदूर अंतरावर असलेल्या माणसाचे ध्वनी व रूप कोट्यवधी लोकांच्या अगदी स्वयंपाकघरात आणून सोडलेले आहेत. माणूस हा सर्वव्यापी आत्मा आहे याचे हे अस्पष्टसे शास्त्रीय निवेदनच आहे. जरी त्याच्यामधील अहंता ही त्याला अत्यंत रानटी प्रकारांनी गुलामगिरीत जखडून टाकते, तरी त्याला आकाशामध्ये कोणत्या अशा विशिष्ट बिंदूला चिकटून राहण्याचे कारण पडत नाही. तो मूलतः सर्वव्यापी आत्मा आहे. शरीरशास्त्रातील नोबेल प्राइजचे विजेते चार्ल्स रॉबर्ट रिचेट यांनी असे म्हटलेले आहे की आज आपणास भौतिक शास्त्रांनी गेल्या शतकातील अनेक शोधांमुळे थक्क करून सोडलेले आहे, पण त्यातूनही अधिक चमत्कारिक, अधिक आश्चर्यकारक व सामान्यतः असंभाव्य असे वाटणारे शोध लागावयाचे आहेत. त्या शोधांपाठीमागील तत्त्वे एकदा दृढमूल झाली म्हणजे ते शोध आपणास तसेच आश्चर्याने थक्क करून टाकतील. एखादी घटना जी आज आपण आश्चर्य न दाखविता मान्य करतो ती आपल्या ठिकाणी आश्चर्य निर्माण करीत नाही, कारण
त्या घटनेचा अर्थ आपल्याला समजतो अशी साधारण कल्पना आहे, पण वस्तुस्थिती तशी नाही. अशा घटना जर आपल्या ठिकाणी आश्चर्य निर्माण करीत नसतील तर त्याचे कारण असे नव्हे की ते आपल्याला समजतात, त्याचे कारण असे की ते आपल्याला परिचित असतात. कारण जर ते आपणास समजत नाही तर ते आपल्याला आश्चर्यचकित करून सोडित असेल तर प्रत्येक गोष्टीने आपल्याला आश्चर्यचकित करून सोडावयास पाहिजे. हवेत मोकळ्या सोडलेल्या दगडाचे पतन, एका लहानशा बीजातून होणारी विशाल वृक्षाची वाढ, पारा तापविला असता होणारे त्याचे प्रसरण, चुंबकाकडून होणारे लोखंडाचे आकर्षण, फॉस्फरसचा तुकडा घासल्यावर त्याने पेट घेणे वगैरे. आजची भौतिकशास्त्रे ही खरी जुजबी आहेत. अशी कित्येक विस्मयकारी सत्ये आपल्या सभोवार पसरून राहिली आहेत, पण ती आपण पाहू शकत नाही. ती आपल्या डोळ्यांकडे जणू रोखून पाहत आहेत. त्यांचा पत्ता पुढील पिढ्यांना लागेल, ती आपण पाहू शकत नाही ते म्हणणे बरोबर नाही. ती पाहण्याची आमची इच्छा नाही, कारण कोणतीही एखादी गोष्ट आपल्यापुढे अनपेक्षितपणे अपरिचित अशी आली तर तिला आपण आतापर्यंत मिळवून ठेवलेल्या जुजबी ज्ञानाच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो, आणि एखादा त्याच्या पुढे जाऊन प्रयोग करू लागला तर आपल्याला त्याचा राग येतो. फुलकोबीची अगदी असंभाव्य पद्धतीने चोरी झाल्यानंतर थोड्याच दिवसांनी एक विनोदपूर्ण घटना घडून आली. एक घासलेटचा दिवा नाहीसा झाला. आमच्या गुरुजींच्या सर्वज्ञ दृष्टीबाबत नुकतेच आम्हास प्रमाण मिळाले होते, तेव्हा त्यांनाच विचारावे असे मी ठरवले. माझ्या मते दिवा शोधून काढणे म्हणजे त्यांना पोरखेळ होता. मला काय पाहिजे होते हे गुरुजींनी जाणले. त्यांनी वाजवीपेक्षा जास्त गांभीर्याने आश्रमातील सगळ्यांना खडसून विचारले. एका तरुण शिष्याने कबूल केले की त्याने परसातील विहिरीकडे जाताना बरोबर दिवा नेला होता. श्री युक्तेश्वरांनी त्याला गंभीरपणे सुचवले, "पहा, मग विहिरीशेजारीच तो राहिला असेल." मी विहिरीकडे धावलो, पण काय, दिवा नाही. हिरमूड होऊन मी गुरुजींकडे परत आलो. माझ्या फजितीबद्दल काही एक विषाद न बाळगता ते मोठ्याने हसूच लागले. "दिवा कुठे हरवला आहे तिकडे तुला जायला सांगितले नाही. वाईट गोष्ट मी केली नाही का? पण मी काही ज्योतिषी नाही." त्यांच्या डोळ्यात एक चमक आली. ते पुढे म्हणाले, "साधा एक जुजबी पण हमखास हुडकून काढणारा शेरलॉक होम्ससुद्धा मी नाही." मला आता कळून चुकले की गुरुजी आपले सिद्धी सामर्थ्य आव्हान केल्यावर किंवा किरकोळ बाबतीत मुळीच दाखवणार नाहीत. नंतर काही आठवडे अगदी मजेत गेले. एक धार्मिक मिरवणूक काढण्याच्या विचारात श्री युक्तेश्वर होते. शिष्यांना गावातून पुढे पुरीच्या किनाऱ्यापर्यंत घेऊन जाण्यास त्यांनी मला सांगितले. तो उत्सवाचा दिवस उजाडला. हवेत उष्मा फार होता. गुरुजी त्या निखाऱ्यासारख्या वाळूतून मी विद्यार्थ्यांना अनवाणी कसे नेऊ? मी अगदी निराशेने म्हणालो. गुरुजींनी उत्तर केले, "मी तुला एक गुपित सांगतो. परमेश्वर ढगांची छत्री उभारील, तुम्ही अगदी आरामात वाळूतून चालू शकाल." मी आनंदाने मिरवणूक नेण्याचे पत्करले. आम्ही शिष्यमंडळी सत्संग निशाण घेऊन आश्रमातून बाहेर पडलो. हे निशाण ध्वज श्री युक्तेश्वरांनी तयार केलेला होता. त्यावर एकमेव नेत्राचे चिन्ह होते. एकमेव नेत्र म्हणजे अंतःस्फूर्तीची दुर्बीण. आम्ही आश्रम सोडतो न सोडतो तोच आकाश ढगांनी भरून गेले. काय जादू पहा! पावसाची एक लहानशी सर आली. सगळ्यांच्या तोंडून आश्चर्याचे उद्गार निघाले. शहरातील रस्त्यांना व उन्हाने तळपणाऱ्या समुद्रकिनाऱ्याला गारवा आला. आमची ही मिरवणूक 2 तास चालली. ती चालू असेपर्यंत पावसाचे सुखकारक थेंब पडत होते. अगदी ज्या क्षणास आम्ही आश्रमात परत येऊन पोहोचलो, अगदी त्या क्षणास आकाशातले ढग निवळले व पाऊस पडावयाचा थांबला. गुरुजींना मी कृतज्ञता दर्शविली. त्याला त्यांनी उत्तर केले, "पहा, ईश्वराला आपल्याबद्दल किती काळजी वाटते. परमेश्वर सगळ्यांना पावतो व सगळ्यांना मदत करतो." मी विनंती केली म्हणून जसा त्याने पाऊस पडला, त्याचप्रमाणे कोणत्याही भक्ताची कळकळीची इच्छा तो पूर्ण करतो. आपल्या प्रार्थनेला परमेश्वर किती साथ देतो याचा लोक क्वचितच विचार करतात. तो काही थोड्या अशा लोकांच्या बाबतीत पक्षपात करतो असे नाही, पण जो त्यास विश्वासाने श्रद्धेने शरण येतो त्याची प्रार्थना तो जरूर ऐकतो. त्याच्या अर्भकांनी आपल्या सर्व व्यापक पित्याच्या प्रेमळ दयालुत्वामध्ये सदैव पुरेपूर मनापासून विश्वास बाळगला पाहिजे. श्री युक्तेश्वर वर्षातून 4 उत्सव साजरे करीत. तुला विषुव व मेष विषुव आणि 2 संक्रांतीचे. त्यावेळी त्यांचे विद्यार्थी दूरदूरहून येत. मकर संक्रांत ते सेरामपूरला साजरी करीत. मी जेव्हा पहिल्या वेळी त्या उत्सवाला हजर राहिलो तेव्हा मला एक कायमचे वरदान मिळाले. उत्सवाला सुरुवात सकाळी व्हायची. रस्त्यावरून पायी मिरवणूक निघायची.
शेकडो विद्यार्थ्यांची गोड धार्मिक भजने चालू असायची. काही थोडे बासरी वाजवीत तर काही ढोल व झांजा वाजवीत. उत्साही नगरजन रस्त्यावर फुले उधळीत. परमेश्वराच्या नामसंकीर्तनाच्या ध्वनीमुळे रोजच्या कंटाळवाण्या कामांमध्ये त्यांना थोडा विरंगुळा मिळे. लांबलचक अशा ह्या मिरवणुकीचा शेवट आश्रमाच्या अंगणात होई. तेथे गुरुजी मध्यभागी बसत. आम्ही त्यांच्याभोवती कोंडाळे घालून बसत असो. वरच्या माडीवरून काही विद्यार्थी आमच्यावर पुष्पवर्षाव करीत. पुष्कळसे आमंत्रित वरती माडीवर प्रसाद घ्यावयास जात. प्रसाद म्हणजे हरभऱ्याच्या डाळीची खिरापत व संत्रे. आज स्वयंपाकघरात जिकडे माझे गुरुबंधू स्वयंपाकाच्या कामात गुंतले होते तिकडे मी गेलो. एवढ्या मोठ्या समाजाचे जेवण म्हणून खाली मोकळ्या जागेतच चुली मांडून मोठ्या कढयांतूनच पदार्थ शिजविले जात. विटा मांडून तात्पुरत्या चुली तयार केल्या होत्या. त्यातून धूर निघायचा व आमच्या डोळ्यांना पाणी यायचे. पण आम्ही आनंदाने हसत खेळत काम करीत होतो. भारतात धार्मिक उत्सव साजरे करावयाचा कोणाला कंटाळा येत नाही. प्रत्येक भक्त आपापले काम आनंदाने करतो. द्रव्य सहाय्य देतो किंवा धान्य भाजीपाला पुरवतो. काही नाही तर शारीरिक कष्ट करतो. गुरुजी लवकरच आमच्यात सामील झाले. भोजनाच्या बारीक-सारीक बाबतीत सुद्धा त्यांची देखरेख असावयाची. प्रत्येक क्षण ते कामात घालवीत. एखाद्या उत्साही तरुण विद्यार्थ्याच्या बरोबरीने ते काम करीत. दुसऱ्या मजल्यावर संकीर्तन चालू होते. त्याला पेटी, तबला, मृदंग यांची साथ होती. श्री उक्तेश्वर कौतुकाने कीर्तनाकडे लक्ष देत होते. त्यांचे स्वरज्ञान अप्रतिम होते. त्यांचा सूर चुकला आहे. गुरुजी स्वयंपाकघरातून बाहेर वाजवणाऱ्यांच्या जवळ आले. संगीत पुनः सुरू झाले. यावेळी सूर बरोबर लागला होता. सामवेदामध्ये संगीत शास्त्रावरील जगाच्या प्राचीनतम लिखाणांचा समावेश होतो. भारतामध्ये संगीत ही चित्रकला व नाट्य ह्यांच्याबरोबर एक स्वर्गीय कला समजली जाते. ब्रह्मा, विष्णू व शिव अशी ही त्रिमूर्ती हे आद्य संगीतज्ञ होत. धर्मग्रंथांमध्ये शंकराचे नटराजाच्या भूमिकेत, विश्वव्यापी नृत्यकाराच्या भूमिकेत असंख्य विविध राग निर्माण करणारा व आपल्या तांडव नृत्यामध्ये जगाची उत्पत्ती, पालन व संहार यांचे दर्शन घडवून आणणारा असे वर्णन केलेले आहे. शंकराचे हे तांडव नृत्य चालू असता ब्रह्मदेव व विष्णू हे ताल धरू लागतात. ब्रह्मदेव हा झांजा वाजवीत असतो व विष्णू हा मृदंगाचे स्वर काढीत असतो. बुद्धीची देवता जी सरस्वती ती सर्व तंतुवाद्यांच्या जननीच्या ठिकाणी असलेल्या वीणा या वाद्यावर तारा छडीत असल्याचे दाखवितात. विष्णूचा अवतार जो कृष्ण तो हिंदू चित्रकलेमध्ये मुरली वाजवीत असल्याचे दाखवितात. त्या मुरलीवर तो इतके मनोहर गीत वाजवीत असतो की मायेच्या इंद्रजालामध्ये भटकत असणाऱ्या मानवी जीवांना तो त्यांच्या आदिस्थानाप्रत खेचून आणतो. भारतीय संगीताच्या पायाचे दगड म्हणजे त्यातील निश्चित स्वरवर्णांची रचना. मुख्य 6 राग, त्यातून विकास पावलेल्या अशा 126 रागिणी व पुत्र. प्रत्येक रागात कमीत कमी 5 स्वर असतात. प्रमुख स्वर, दुय्यम स्वर, त्याला सहाय्यभूत स्वर म्हणजे अनुवादी किंवा सेवक आणि विरुद्ध स्वर म्हणजे विवादी किंवा शत्रू. ह्या 6 मूलभूत रागांपैकी प्रत्येक रागाच्या गायनाचा दिवसामधील एक निश्चित समय ऋतू व एक विशिष्ट देवता असे काही नैसर्गिक नियमानुसार आखलेले असतात. ते ह्याप्रमाणे. हिंडोल राग हा वसंत ऋतूत पहाटेच्या वेळी गातात. ह्या रागाच्या गायनाने विश्वप्रेमाची भावना जागृत होते. दीपक राग हा ग्रीष्म ऋतूत संध्याकाळच्या वेळी गातात. ह्या रागाच्या गायनाने कारुण्यभाव जागृत होतो. मेघ राग हा राग वर्षा ऋतूमध्ये माध्यान्हाच्या वेळी गातात. याच्या गायनाने धैर्य व शौर्य प्रवृत्ती जागृत होते. भैरव राग हा राग ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात प्रातःकाळी गातात. याच्या गायनाने शांततेचे वातावरण निर्माण होते. श्रीराग हा राग शरद ऋतूमध्ये संध्यासमयी गातात. याच्या गायनाने प्रीतिभाव जागृत होतो. मालकंस राग हा राग हिवाळ्यात मध्यरात्रीच्या वेळी गातात. याच्या गायनाने पराक्रमाचा प्रसंग व्यक्त होतो. प्राचीन ऋषींनी निसर्ग आणि मनुष्य यांमधील दृढ समभावनेवर आधारलेले हे स्वरनियम शोधून काढले आहेत. निसर्ग हे ओम ह्या आदी स्वराचे स्पंदनशीलतेचे व्यक्त व मूर्त स्वरूप आहे. या कारणाने मनुष्य अमुक मंत्रोच्चारांच्या स्वरांचा उच्चार करून सृष्टीवर विजय मिळवू शकतो. अकबर बादशहाच्या दरबारात 16व्या शतकात मियाँ तानसेन नावाचा एक प्रसिद्ध संगीतशास्त्रज्ञ गायक होऊन गेला. त्याच्या ठिकाणी गायनकलेतील अत्युत्कृष्ट गुण होते असे ऐतिहासिक बखरींवरून दिसून येते.
एकदा बादशहाने त्याला रात्रीचा राग दुपारी मध्यान्ही गावयास सांगितला. तानसेनाने एक असे मंत्रगान केले की त्या गायनाने त्या राजप्रासादामध्ये ताबडतोब रात्रीचा अंधकार निर्माण करून टाकला. भारतीय संगीतामध्ये ऑक्टेवचे सप्त स्वरांचे 22 श्रुतींमध्ये किंवा दुय्यम स्वरांमध्ये विभाग केलेले आहेत. हे सूक्ष्म स्वरांतरिक नाद संगीताच्या इतक्या बारीक छटा व्यक्त करतात की तशा पाश्चिमात्य संगीतात निर्माण करणे साधत नाही. ह्या ऑक्टेवमधील 7 मूलभूत स्वरांपैकी प्रत्येक स्वर हा हिंदू पुराणात कोणत्या तरी रंगाशी किंवा पशुपक्षाच्या आवाजाशी निगडीत आहे. दो या स्वराचा संबंध हिरवा रंग व मोर, रे चा संबंध तांबडा रंग व चंडोल पक्षी, मी चा संबंध सोने आणि बोकड, फा चा संबंध फिक्का व बगळा, सोल चा संबंध काळा रंग व बुलबुल पक्षी, ला चा संबंध पिवळा रंग व घोडा आणि सी चा संबंध सर्व रंग आणि हत्ती असा ठरविलेला आहे. भारतीय संगीतात एकूण 72 थाट मानले जातात. रागाभोवती किंवा निश्चित परंपरागत स्वराभोवती गाण्यास गायकास वाटेल तितका रागाचा तात्पुरता विस्तार करावयास भरपूर अवकाश मिळतो. तो आपले लक्ष एका भावनेवर किंवा घटनात्मक विषयाच्या एका विशिष्ट प्रवृत्तीवर केंद्रित करतो व तीस आपल्या वैयक्तिक मर्यादेमध्ये सजवितो. हिंदू गायक कोणत्या एका विशिष्ट स्वराचे पठण करीत नाहीत. प्रत्येक आलाप काढण्याच्या वेळी तो रागाच्या अस्थिपंजरास नाविन्याचा वेश चढवितो आणि स्वराचा एक मधुर क्रम ठेवून त्याचा पुनः पुनः उच्चार करून त्या स्वराच्या सर्व सूक्ष्म आवाजांचे व तालांचे निरनिराळे प्रकार, त्यात श्रुती आणि लय यांचा समावेश करून श्रोत्यांना गाऊन दाखवितो. पाश्चिमात्य संगीत नियोजकांमध्ये बाक यास शेकडो गुंतागुंतीच्या पद्धतीने पृथकपणे काढलेल्या आवाजांच्या पुनरुक्तीने आवाजास किती माधुर्य येते, ताकद येते याचे चांगले ज्ञान होते. संस्कृत वाङ्मयात 120 तालांचे वर्णन केलेले आहे. हिंदू संगीताचा परंपरामान्य आद्य संस्थापक भरत याने चंडोल पक्षाच्या गाण्यामध्ये 32 तालांचे भेद दर्शविले आहेत. तालाचा किंवा सुरातील सुसंबद्धतेचा उगम हा मनुष्याच्या हालचालीमध्ये धरलेला आहे. उदाहरणार्थ, चालताना होणारा दुप्पट ताल व झोपेत होणाऱ्या श्वासोच्छ्वासाचा तिप्पट ताल, ज्याच्यामध्ये श्वसनाचा अवधी उच्छ्वसनाच्या अवधीच्या दुप्पट असतो. भारतामध्ये मानवी आवाजाला ध्वनीचे परिपूर्ण वाद्य म्हणून समजले जाते. म्हणून हिंदू संगीतामध्ये आवाजाच्या 3 पट्ट्या ऑक्टेव्हस, मध्य, मंद्र व तार अशा ठरविलेल्या आहेत. आणि त्याच कारणाकरता भारतीय संगीतामध्ये माधुर्य म्हणजे स्वरांचा क्रम याला सुसंबद्धतेपेक्षा म्हणजे एकाच वेळी काढलेल्या स्वरांच्या परस्पर संबंधांपेक्षा जास्त महत्त्व दिलेले आहे. भारतीय संगीत ही आत्मनिष्ठ आध्यात्मिक व वैयक्तिक कला आहे आणि त्या कलेचे ध्येय हे सामुदायिक उत्कटता साध्य करणे नसून परमात्म्याशी वैयक्तिक तल्लीनता प्राप्त करून घेणे हे आहे. भारतामधील सगळी सुप्रसिद्ध गाणी ही परमेश्वराच्या भक्तीची भजने आहेत. गायकाला संस्कृत शब्द भागवतार हा आहे. भागवतार म्हणजे परमेश्वराचे भजन करणारा. संकीर्तने ही योगाभ्यासाची प्रभावी साधने होत. या साधनेला तीव्र एकाग्रतेची व विचार व ध्वनी यांचे बीजामध्ये ग्रहण याची फार आवश्यकता असते. ज्या अर्थी मनुष्य हा स्वतःच सृजन शब्दाचा आविष्कार आहे, त्या अर्थी ध्वनी त्याच्यावर फार प्रभावी व सत्वर परिणाम घडवून आणतो. पूर्व व पश्चिम दोन्हीकडील महान धार्मिक अशा संगीताच्या आलापाने मनुष्यास आनंद प्राप्त होतो. याचे कारण असे की ते संगीत श्रवण करीत असताना त्याच्या मेरुदंडाच्या 6 चक्रांपैकी एका चक्रास उद्दीपिता किंवा तात्पुरती जागृती आणली जाते. त्या दिव्य आनंदाचा अनुभव घेत असताना त्याला आपल्या दिव्य उत्पत्तीची अंधुकशी स्मृती येते. श्री युक्तेश्वरांनी आश्रमातील आपल्या 2ऱ्या मजल्यावरील बैठकीच्या खोलीतून उत्सव प्रसंगी आपले संकीर्तन सुरू केले की त्याच्या श्रवणापासून खाली स्वयंपाकघरात तापलेल्या कट्ट्यापाशी काम करणाऱ्या आचार्यांना सुद्धा स्फूर्ती मिळत असे. माझे शिष्यबंधू व मी असे आम्ही ताल धरून ध्रुवपद गात असो. सूर्यास्तापर्यंत आम्ही शेकडो अतिथींना खिचडी, भाजीचा रस्सा आणि तांदळाच्या खिरापतीचे वाटप केले. आम्ही अंगणात बिछायत केली आणि लवकरच श्री युक्तेश्वरांचे ज्ञानोपदेश पूर्ण मनोयोगाने ऐकत शांतपणे जनमंडळ तारकाच्छादित आकाशाखाली बसले. आपल्या उपदेशामध्ये त्यांनी क्रियायोग, आत्मसन्मानाचे जीवन, शांती, दृढ संकल्प, साधे आहार आणि नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले.
काही तरुण शिष्यांच्या मेळाव्याने थोडी स्तोत्रे व भजने म्हटली. उत्सवाची सांगता संकीर्तनाने झाली. 10 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत आश्रमवासियांनी भांडी, तपेल्या, कढया साफ केल्या व प्रांगण झाडून स्वच्छ केले. नंतर गुरुजींनी मला जवळ बोलावून घेतले. तू आज आनंदाने जे श्रम घेतलेस आणि गेल्या आठवड्यात समारंभाच्या तयारीसाठी जी मेहनत घेतलीस त्याबद्दल मला फार संतोष झाला आहे. आज तू माझ्याजवळच राहा आणि माझ्या बिछाण्यावरच रात्री झोप. अशा तऱ्हेचा खास हक्क माझ्या वाट्याला येईल अशी माझी कधीच कल्पना नव्हती. साधारण 10-1 मिनिटांनी आम्हाला झोप लागली असेल. इतक्यात गुरुजी उठले. गुरुजी काय झाले? गुरुजींच्या शेजारी झोपण्याचा जो मला आनंद झाला होता त्यावर ताबडतोब विरजण पडले. मला असे वाटते की काही थोड्या विद्यार्थ्यांनी पुढील गाडी चुकली आहे आणि ते आता येथे येऊन पोहोचतील. त्यांच्याकरता आपण काही जेवणाची तयारी करू. गुरुजी मध्यरात्री 1 वाजता कोणी येईल असे वाटत नाही. तू पडून राहा. तू फार काम केलेले आहेस. पण मी स्वयंपाक करायला जातो. श्री युक्तेश्वरांनी असे निश्चयपूर्वक सांगितल्यावर मी एकदम उठलो व त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या मजल्यावरील गच्चीच्या शेजारील खोलीपर्यंत गेलो. त्या खोलीचा स्वयंपाकघरासारखा उपयोग होत असे. भात व वरण थोड्या वेळातच शिजू लागले. गुरुजींनी प्रेमभराने स्मित केले. आज रात्री तू कष्टाला जुमानले नाहीस व कठीण कामाची तुला भीती वाटली नाही. आयुष्यात पुढे ह्या गोष्टीमुळे तुला कधीही त्रास होणार नाही. असे हे आयुष्यभर पुरणारे आशीर्वादाचे शब्द त्यांनी उच्चारले न उच्चारले तोच अंगणामध्ये पावले वाजली. मी जिन्यावरून खाली धावलोच आणि काही विद्यार्थी आले होते. त्यांना आत घेतले. एक विद्यार्थी म्हणाला, भाई, गुरुजींना अशा वेळेला तसदी द्यावयाला आमच्या अगदी जीवावर येते. गाडीची वेळापत्रके सांभाळण्यात आमच्या हातून चूक झाली. पण गुरुजींचे दर्शन घेतल्याखेरीज घरी परत जावयास आमचे मन होईना. ते तुमची वाटच पाहत आहेत आणि आता तुमचा स्वयंपाक तेच करून ठेवीत आहेत. श्री युक्तेश्वरांचा स्वागतपर आवाज मोठ्याने ऐकू आला. आश्चर्याने स्तंभित झालेल्या पाहुण्यांना घेऊन मी स्वयंपाकघरात गेलो. गुरुजींनी माझ्याकडे पाहून डोळे मिचकावले. आता तुझा पडताळा पाहून झाला ना? आता तुझी खात्री झाली ना की आपल्या पाहुणे मंडळींची खरोखरीच गाडी चुकली म्हणून? अर्ध्या तासाने गुरुजी आपल्या खोलीत झोपावयास गेले. मी पण त्यांच्या पाठोपाठ गेलो. ईश्वर सदृश गुरूंच्या शेजारी झोपावयाचे भाग्य मला आता मिळणार ह्या सुखसंवेदना माझ्या मनास होऊ लागल्या. अधुना एषा कथा समाप्तिं गता अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.